नमस्कार मित्रांनो, आज आपण CTET मराठी पेडागॉजीचे महत्त्वाचे 15 क्वेश्चन बघणार आहोत. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? याचं उत्तर आहे 3. प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे याचं उत्तर आहे 4. त्रिभाषा सूत्र. संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे याचं उत्तर आहे 2. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो ते गृहीत धरणे. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती स्मरण हा भाषा शिक्षणाचा भाग असतो? याचं उत्तर आहे 2. व्याकरण भाषांतर पद्धती. काव्य ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द शोधावयास सांगते आणि त्यांनी शोधलेल्या शब्दाशी संबंधित त्या शब्दाच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? याचं उत्तर आहे 1. साहचर्य. विद्यार्थ्याची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते. या प्रश्नामध्ये एका परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधावयास सांगते. या पद्धतीच्या चाचणीस क्लुपिट्स काय म्हणतात? थोडंसं इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. कार्यच्या जागी काय असं आहे. याचं उत्तर आहे 4. बद्ध प्रश्न चाचणी. बोलताना योग्य शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्द उच्चार करणे म्हणजे डॅश डॅश होय. याचं उत्तर आहे 2. बोलण्याचे तंत्र. कथाकथन ही अध्यापनशास्त्रीय पद्धती वापरतात. याचं उत्तर आहे 3. भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी. संदर्भासहित व्याकरण म्हणजे याचं उत्तर आहे 3. रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? याचं उत्तर आहे 4. एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकाच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण याचं उत्तर आहे 1. ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. याचं उत्तर आहे पुनर्लेखन प्रक्रिया. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे या संज्ञेने ओळखला जातो. याचं उत्तर आहे 2. संपादनूक. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दाशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धत वापरते? याचं उत्तर आहे बहुभाषिक स्रोत.
हा आपला शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेतील ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही? याचं उत्तर आहे 3. बाराखडीच्या माध्यमातून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे प्रश्न बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.